कोतवाल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। कोतवाल भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 4था वर्ग पास पाहिजे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे ऑलरेडी। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना कोतवाल भरतीमध्ये या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि जाहिरात सुद्धा आली आहे। ते जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर कोतवाल भरती ती निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, कोतवाल भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, कोतवाल भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, फी किती आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आहे आणि संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला कोतवाल भरतीची सांगणार आहे। आणि 138 जागांसाठी ही कोतवालची भरती निघालेली आहे आणि बाकीच्या महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कधी या ठिकाणी कोतवालची भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून कोतवाल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर कोतवाल भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता पाहिलं तर यामध्ये 4था वर्ग पास पाहिजे मुलं आणि मुली आणि स्थानिक आपण रहिवासी असलं पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कोतवालची जी ही जाहिरात आहे हे अहिल्यानगरसाठी निघाली, एक लक्षात ठेवा। अहिल्यानगर जिल्ह्यामधलेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधी कोतवालची भरती निघणार आहे हे सुद्धा आपण पुढे तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांची येणाऱ्या दिवसामध्ये कोतवालची भरती निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू या ठिकाणी पाहायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, ही जी भरती निघाली हे अहिल्यानगर पुरतेच निघाली, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निघाली आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी झालं, संगमनेर झालं। पाथर्डीमध्ये 13 जागा आहे, संगमनेरमध्ये 16 आहे, श्रीरामपूरमध्ये 8 आहे, शेगावमध्ये 7 आहे, श्रीगोंदामध्ये 20 जागा आहे, राहातामध्ये 7 जागा आहे, राहुरीमध्ये 12 जागा आहे, पारनेरमध्ये 21 आहे, जामखेडमध्ये 6 आहे, नेवासामध्ये 10 आहे, कोपरगावमध्ये 10 आहे, अहिल्यानगरमध्ये 14 आहे, कर्जतमध्ये 14 आहे। तर टोटल 158 जागांसाठी ही भरती निघाली आणि हे प्रत्येक तालुक्यामध्ये कोतवालची भरती आहे। म्हणजे अहिल्यानगरमध्ये आता ही भरती निघाली, अहिल्यानगरमधले जेवढे पण तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्यामध्ये ह्या जागा, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर तालुक्यामधले जे पण गावं आहेत त्या गावामध्ये सुद्धा जागा रिक्त, एक लक्षात ठेवा। तर तालुक्यानुसार तालुक्यामधले जेवढे पण गाव आहेत तर त्या गावामध्ये सुद्धा जागा रिक्त, एक लक्षात ठेवा। तर तिथं सुद्धा आपण फॉर्म भरू शकता, फक्त एक अट आहे की आपण आपल्या गावामध्येच फॉर्म भरू शकता। जसं आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही शिराळ म्हणा, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही मोहोज म्हणा, ठीक आहे। तर तुम्ही जर समजा जोहारवाडी या गावातले असाल तर तुम्हाला ह्याच गावातल्या विद्यार्थ्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर मोहोज या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। म्हणजे सांगायचं एवढंच की आपण आपल्या गावामध्येच फॉर्म भरू शकतो, आपापल्या गावामध्येच आपल्या जागा यामध्ये आहे। आणि कॅटेगरी वाईज यामध्ये जागा, जर समजा आपल्या कॅटेगरीची जागा नसेल, SC ST OBC कॅटेगरीची, EWS कॅटेगरीची, तर तुम्ही जे ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा फॉर्म या ठिकाणी टाकू शकता, एक लक्षात ठेवा। कोतवाल भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला कोतवाल भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। 7 जुलै 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 600 रुपये फी ठेवण्यात आली, मागासवर्गीयांसाठी 500 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं कोतवाल भरतीमध्ये तर पगार सुद्धा महिन्याला 15,000 रुपये महिना आपल्याला कोतवाल भरतीमध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी निवड प्रक्रिया, तर यामध्ये जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की यामध्ये जास्त कॉम्पिटिशन नाही, फक्त गावागावातलेच विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। आणि गावामध्ये जर पाहिलं जास्त पोरांना माहितीही नसते की आपल्या गावामध्ये हे भरती निघाली म्हणून, तर बरेच विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, जे कोतवालची जी भरती आहे तर कोतवाल भरतीमध्ये जर आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर आहे, एक लक्षात ठेवा। आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचेच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल आपले 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। तर टोटल या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काचा पेपर असणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर विचार केला तर आपले 100 पैकी 40 जरी मार्क्स आपल्याला भेटले तर आपलं यामध्ये पासिंग असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशी यामध्ये निवड प्रक्रिया कोतवाल भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली, एक लक्षात ठेवा। तर ऑलरेडी कोतवाल भरतीचे फॉर्म भरणे चालूच आहे, एक लक्षात ठेवा। आणि गावागावामध्ये जे यामध्ये गावागावामध्ये जे पदे रिक्त, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता बाकीच्या जिल्ह्यांची कधी निघणार आहे कोतवालची भरती
भरती, तर ते मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या जिल्ह्याची आता निघणार आहे म्हणून. पहा, गोंदिया जिल्ह्याची सुद्धा कोतवालची भरती निघणार आहे. त्याचबरोबर सोलापूर झालं, परभणी झालं, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराजनगर, नागपूर, जालना, अकोला, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर ह्या येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ह्या सर्व जिल्ह्यांची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे येत्या 1-2 महिन्यामध्ये. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. कोतवाल भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्ही बघू शकता, तर कोपरगाव तालुक्याची मी तुम्हाला जाहिरात दाखवून राहिलो आणि तालुक्यामधले गावामध्ये यामध्ये जागा आहे, एक लक्षात ठेवा. तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे, एक लक्षात ठेवा. तर हे संपूर्ण जाहिरात कोपरगावातली ही कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण गावामध्ये, तर त्यामध्ये किती जागा रिक्त तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. ऑनलाईन अर्ज जे 8 जुलै 2025 पासून चालू झाले आणि 18 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख. आणि वेबसाईटचा जर विचार केला तर https://nagar.governmentbharti.org या संकेतस्थळावर आपण या ठिकाणी सर्व माहिती आपण या ठिकाणी वाचू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, तर ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. तर यामध्ये बघा हे गाव आहे, बघा हे कोपरगाव तालुका आहे. यामध्ये बघा तुम्ही गाव रवंदे झालं, त्याचबरोबर चासनळी झालं, त्याचबरोबर सनवसर झालं, त्याचबरोबर येसगाव झालं, मळेगाव थडी, कोकमठ ठाण झालं, त्याचबरोबर चांदी कसारे झालं, ब्राह्मणगाव झालं, करंजी बुद्रुक झालं, माहेगाव देशमुख झालं. ठीक आहे. तर बघू शकता यामध्ये सर्व कॅटेगरीच्या जागा यामध्ये आहे, बघू शकता तुम्ही. तर आपल्या कॅटेगरीच्या नसेल तर ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण फॉर्म टाकू शकता. ठीक आहे. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे. तर यामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं 100 मार्काचा पेपर असणार आहे, बघू शकता. महसूल सेवक कोतवाल 100 मार्काची लेखी परीक्षा. महसूल सेवक कोतवाल पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल, म्हणजे जनरल नॉलेजच्या प्रश्न असणार आहे यामध्ये, जनरल नॉलेजचे. आणि लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल, प्रश्न संख्या 50 यामध्ये असणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळणे आवश्यक असेल, तर 40 गुण तरी आपल्याला यामध्ये भेटले पाहिजे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशी संपूर्ण ही जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्या सर्व जाहिराता जर तुम्हाला पाहिजे असेल तर अहिल्यानगरमध्ये जेवढे पण तालुके आहेत त्या सर्व तालुक्याची जाहिरात मी टेलिग्राम ग्रुपवर टाकला. आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या ग्रुपमध्ये डायरेक्ट चालले जाताल आणि तुम्हाला जे सर्व जाहिराती भेटणार आहे, येणाऱ्या प्रत्येक भरतीची जाहिरात तुम्हाला भेटणार आहे. तर तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, कारण की जे पण भरती निघाली त्या भरतीची जाहिरात आपण त्या ग्रुपवर टाकत असतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे कोतवाल भरतीची. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही,